हॅलो भावनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या एका नव्या व्लॉगमध्ये। माझं नाव आहे सुशांत आणि तुम्ही सगळे बघतात माझा यूट्यूब चॅनल सुशांत वाकचरे व्लॉग्स। तर भावनो, आज आम्ही चाललेलो आहे आमलेश्वर आंबोळला टुर्नामेंट खेळण्यासाठी क्रिकेटची। इथे आहे आमचे सूरज भाऊ आणि इकडे आमचे रोमिओ वेदांत। तर चला जाऊया का की जाऊ का? बॅटी बिटी घेतो, ती बॅट घे ना। आणि हे आहे आमच्या टीमचे होनहार ऑलराऊंडर तेजस चौधरी। आता आलेलो आहे आम्ही लिंगदेमध्ये आमच्या टीमचे ओपनर बॅट्समन गावडे सर यांना नेण्यासाठी। आणि तिथं आलो तर बघतोय ते अजून कपडेच बदलते आहे। मग त्यानंतर त्यांना घेतलं, लिंगेश्वराचं दर्शन वगैरे घेतलं गाडीवरूनच, कारण की आम्हाला झालेला होता लेट टाईम। मग निघालो पुढल्या दौऱ्यावर। तर आता आमची टीम गेलेली इथे पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावरती। आणि हा आहे शिदोडचा पेट्रोल पंप। तर चला भावांनो, जाऊया आंबोळला आणि येऊया बक्षीस मारून। आबाळ पण आले, जर पाऊस आला ना चांगलीच वांदे होणार आहे आपल्याला। काय नाही, चला क्रिकेट खेळण्यासाठी काही पण। तर भावांना आता आम्ही पोहोचलेलो आहे कोतुळच्या पुलावरती। आणि इकडे खाली बघू शकता आहे जुना पूल, त्याच्यावर ना पाणी जायचं म्हणून हा मोठा पूल बांधलेला आहे। आणि एकच नंबर बांध काय भावना, याच्यावर किती पाणी आलं तर त्याला काय पाणी टच नाही करू शकत। तर आता आम्ही पोहोचलेलो आहे आंबोळमध्ये। आणि इकडे आहे एका डोंगरावरती टुर्नामेंट पण डोंगरावर भरलेली। इकडे तेजस भाई आमची बॅट घेऊन रेडी आहेत। इकडे बघू शकता नुसतं वाळेल गावात सोडून दुसरं काही दिसत नाही। डोंगराला आहे थोडी हिरवळ, कारण की पाऊस झालेला आहे ना। आमचे सुशांत भाऊ गटागटा पाणी गळताना अतिशय उन्हात क्रिकेट खेळायचा उत्साह बघताना। चला जाऊया क्रिकेटच्या ग्राउंडला। तर आम्ही पोहोचलेलो आहे सध्या ग्राउंडवरती। इथं जास्त टीमा नाही आलेल्या, बघूया, कारण की इकडं वरती डोंगराळ भाग आहे म्हटलं टीमा कमीच आहेत, लेट येत आहेत 3च्या नंतर। बघूया काय होते, चला। तर आता आमची टीम आलेली सगळी आणि इकडं मॅच खेळायचं दिलंय सोडून आणि निघाली कारवांदा पाहिलं इकडं वाळेल डोंगराच्या कोपऱ्यांना। तर बघूया कारवांदा भेटत आहे का, तसेच परत बमट्याचं मागे येत आहे पोरं। झाड आहे बरं का इथं, काच आहे रे कारवांदा, ये पुढं चल। आमच्या टीमच्या पोरांना कुठं जाऊ दे, त्यांना फोटो काढल्याशिवाय का होत नाही नाद बरं का, काही करावं। कुणाल भाऊ तुमचं काय म्हणणं याच्यावर? काहीच नाही ना, बरं आहे तुमचं, एक नंबर पोच बरं का सर। नादच नाही, विषय खोल, झापूक झुपूक। बूट अर्धाच घातलाय, बूट अर्धा घातला सर, बूट अर्धाच घेतलाय का? जाऊ दे सर। सर एकच नंबर पोच देऊ राहिले, पण काय त्यांना वाईडमधून काढायची हवस लागली, काय नको म्हणते नुसते वाईडमधून काढ वाईडमधून काढ। बघू दे ना सर, आहो तुम्ही सर आहे, तुम्हाला बघणार आहो काय आहो तुम्ही असं करते। इमोशन्सिटी तुमची। कोणाला भाऊ तुमचं काय म्हणणं यावर? काहीच नाही ना, काय राव तू कॅमेरा जवळ आल्या काहीच नाही म्हणत आपलं कोण गरीबाचे फोटो काढले। तर आता इथं पहिली मॅच लागलेली आहे। आताशी किती वाजले माहिती का, 2:30 वाजले आणि आताशी पहिल्या सामन्याची पहिल्या राऊंडची पहिली मॅच चालू झालेली आहे। अजून काय आमची टीम आलेली नाही संपूर्ण। सूरज भाऊन मी उभा आहे आणि बाकीची टीम त्या तिकडे गेलेली आहे। तर सगळी टीम आली का मग लागला आमची मॅच। आणि याच ठिकाणी आमची टीमचे ओपनर प्रवीण भाऊ यांचं आगमन झालेलं आहे। एका गाडीवर 4-4 बसून आणले, यांना चालान काटायला लागणार यांचं। 100 फाडा रे। सध्या इथं आमची सगळी टीम जमलेली आहे। इकडे गावडे सर गाणे वगैरे ऐकत आहे आणि इथं ग्रीप बसायचं काम चाललंय। अजून काय मॅच वगैरे नाही लागली, तर सध्या आता पहिली मॅच लागणार आहे आपल्या हली। आणि पहिल्या मॅचचा टॉस वगैरे झाला आहे ना, आमची टीम टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे टीमनं। आणि इथं कपडे वगैरे घालून तयार होती टीम। तर भावना आता आमची पहिली मॅच आम्ही हरलेलो आहे आणि री-एंट्री करून परत एकदा जिंकलेलो आहे। आणि इथं आमची टीम आता जिंकून मस्तपैकी आईस्क्रीम खाण्याच्या जोरावर आलेला आहे। सुशांत एक षटकार मारलेला आहे, अतिशय अप्रतिम असा तो सुशांत। आणि आता सुशांत आम्हाला तर आता आमच्या जितू मामानी एक आईस्क्रीमची सेटलमेंट करून 11 आईस्क्रीम घेतल्या 100 मध्ये 10 वाली। आणि आमच्या टीमचे हे वयस्कर प्लेयर आहेत आणि आईस्क्रीमचा आनंद घेताय ना आमचे ज्येष्ठ खेळाडू जयदेव चौधरी। चांगल्यापैकी बरोबर, असं एक नंबर। अरे अरे खरंच तिकून व्हायचे तिकून, अरे पिरगाळून जाय, पिरगाळून
कोण आहे शेवटा? तर भावना आम्ही आता इथं दुसऱ्या राऊंडमध्ये पराभवाचा सामना करून चाललेलो आहे घरी. हे आमच्या टीमचे खूप मोठे विरोधक आहे. आम्हाला एवढं मोठं सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद बरं भाऊ. धन्यवाद. जाऊ का? हा? चला सांग ना तू काय तर म्हणायचं ना पैशाची पाळी आणि परत चढते ती म्हणा. जमलं तर आमचे ब्लॉग पण पहा. सुशांत वागसरे ब्लॉग्स म्हणून इंस्टा आणि युट्यूबवर आहे. जाऊ का? आणि या ठिकाणी आमचे अनिकेत भाऊ एकदम रॉकस्टार सारखी एंट्री मारून आता नाही. जा पेट्रोल भरून निघ. असं नाही वय असं नाही ते इकडे आणतो शंकर. चल ना खा बाजूला तिकडून जा ना, जागा नाही का? जा वय. आता आमचा ओतूरच्या पोरांनी पद्धतशीर गेम वाजवलाय. मग आम्ही आता पद्धतशीर ओतूरच्या पुलावर आलेलो आहे परत एकदा घरी जाण्यासाठी. आणि अनिकेत भाऊ आमच्या गाडीच्या मागे लपलप चाललेले. ये ना, ये जरा प्रेम मध्ये ये. आता घरी जाता जाता तेच बोलणं म्हटलं चल काहीतरी खायला जाऊ. ते म्हटले चल लिंगदेवाला गेलं घेऊ. मग तिथे गेलं बेकरीमध्ये खायला घेतलं. आणि चला तर भाऊ आजचा ब्लॉग इथे संपूया. धन्यवाद. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.